लष्कराच्या भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। पेपर फुटल्यामुळे ही परीक्षाच पुढे ढकलण्याची नामुष्की लष्करावर आली आहे। संतोष शिंदे हा यामागचा खरा सूत्रधार असल्याचं समोर आलंय। संतोष शिंदेनं आपलं जाळं अनेक ठिकाणी पसरवलं। राज्यात अनेक ठिकाणी सैन्य पूर्वपरीक्षेची तयारी करून देणाऱ्या संस्थांना आपल्या कटात सामील करून घेतल्याचंही समोर आलंय। ठाणे क्राईम ब्रांचनं नागपुरातील मौर्य सभागृहात धाड टाकली, त्यावेळी तिथे 210 विद्यार्थी पेपर सोडवत होते। पोलिसांनी या 210 विद्यार्थी आणि संतोष शिंदेच्या 8 साथीदारांना ताब्यात घेतलं। या 9 आरोपींनी विद्यार्थ्यांकडून त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्र ताब्यात घेतली होती। पेपर झाल्यावर पैसे घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना ही मूळ कागदपत्र परत मिळणार होती। पोलिसांनी ही कागदपत्र विद्यार्थ्यांना परत दिली। आरोपी संतोष शिंदे हा याची फलटण येथे राजे छत्रपती ही अकॅडमी आहे भरती पूर्व प्रशिक्षण देणारी, तो त्याला मिळालेला जो पेपर आहे तो त्यांना विद्यार्थ्यांना समजून सांगत होता। अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी रेड केलाय। संतोष शिंदेसह 9 आरोपींना ठाणे क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात नागपुरातील काटोल तालुक्याच्या जयकुमार बलखेडे याचाही समावेश आहे। टँगो चार्ली नावानं तो देखील सैन्य पूर्व प्रशिक्षण अकादमी चालवतो। लष्कराच्या 2014च्या पेपर फुटीमध्येही त्याला सीबीआयनं अटक केली होती। या संपूर्ण प्रकरणात रवींद्र कुमार नावाच्या एकाचा उल्लेख येतोय। रवींद्र कुमार हा लष्करातील कर्मचारी असल्याची माहिती आहे। अनेक परीक्षार्थींनी परीक्षा पास करून देण्यासाठी दलालांचे फोन आल्याचं सांगितलं। परीक्षार्थींचे फोन नंबर दलालांपर्यंत पोहोचलेच कसे हा प्रश्न इथे उपस्थित होतो। सैन्यातील कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याशिवाय हे शक्य नाही। त्यामुळे तुर्तास तरी ही परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।